हरिओम. श्रीराम अंबद नाथ सवेत नाथ सवेत नाथ सवेत. 96 सालानंतर आज पहिल्यांदा आपण परत एकदा शिर्डी रथयात्रेचा रसास्वाद घेतला. जे आले होते त्यांना नॉस्टॅल्जिया असेल, आनंद असेल, त्याबरोबर एक उदास आठवण असेल की अरे ते दिवस गेले. सगळे माझे जुने सवंगडी जे आहेत ना 96पासूनचे, त्यांना एक आठवतं की तेव्हा समर्थच्या 3ऱ्या मजल्यावर 2ऱ्या मजल्यावर बापू प्रत्यक्ष भेटायचे. बापूच्या हातात हात मिसळता यायचा, शेकहँड करता यायचं, नमस्कार करता यायचा. बापू खडी साखर कधी रेवड्या कधी काय द्यायचे. अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या जुळल्या आहेत, माझ्याही जुळल्या आहेत, प्रत्येकाशी जुळल्या आहेत. तुम्ही म्हणाल बापू जुन्या लोकांशी जुळले आहेत, मग आमचं काय? मी म्हटलं प्रत्येकाशी जुळले आहेत. कारण तुम्हाला नवीन असेल, तुम्हाला मी नवीन असेल. ह्या जन्मामध्ये 40व्या वर्षी भेटलो मी त्याला बापूंना, 35व्या भेटलो, 23व्या वर्षी भेटलो, 80व्या वर्षी भेटलो. पण माझ्यासाठी तुम्ही खूप आधी भेटलेले आहात. त्यामुळे माझी तुमची ओळख जुनीच आहे. त्यामुळे जुनं आणि नवं ह्याच्यामधला फरक तुमच्यासाठी आहे, मला तो खूप नॅरो आहे. आज सुरुवात करायची आहे ना, ते कसं झालं, काल मला साईबाबांनी आपला ही करून आनंद, काल की परवा आनंदानंतर बनवून झाल्यानंतर हा एपिसोड आपला आणून दाखवला. आणि तो बघता बघता मी आणि वैभव आम्ही गप्पा मारत होतो. तर त्याच्याकडे सगळ्यात तो देवेंद्र आपला ह्यांच्याकडे सगळ्या जुन्या गोष्टी असतात जमा केलेल्या. तर त्याने परत बाबू 1 मिनिट, माझ्याकडे एक छान व्हिडिओ आहे. रस्त्याच्या विषयी आपण बोलतोच ना, एक माझ्याकडे छान व्हिडिओ आहे आळंदी रथयात्रेचा. मी तो व्हिडिओ बघितला आणि मला मनापासून वाटलं की माझ्या सगळ्या बाळांबरोबर तो व्हिडिओ शेअर करावा. माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार, सुंदर असणार. 1998 साली आपण आळंदीला रथयात्रेला गेलो, देहू आळंदीला. आळंदीमध्ये आपण धमाल केली. इंद्रायणीच्या घाटावरती जर कोणी ठरवलं नसताना सुद्धा एवढा सुंदर सत्संग झाला. वेड्यासारखे आम्ही सगळे नाचत होतो, गात होतो, अभंग गात होतो. कोणाकडे माईक होता नव्हता ह्याचं काही पण, कोणी एक माईक अरेंज केला कोणी ते कसं तरी, पण सुंदर एवढा सत्संग झाला. इंद्रायणीच्या काठावरती नदीमध्ये पाय भिजून, तोंड भिजून, तीर्थ पिऊन, जल पिऊन, आणि मुख्य म्हणजे दीप प्रदान करून. आणि दीप प्रदान करता त्या म्हाताऱ्याने जादू करून दाखवली चौघळाजवळने. तो प्रसंग बघणाऱ्या प्रत्येकाला तो प्रसंग कधी विसरणं शक्य नाही. आणि आळंदीचा प्रत्येक क्षण, प्रत्येक रस्त्याचा प्रत्येक क्षण वाढत्या श्रेणीचा होता. आणि त्या आळंदीच्या रथयात्रेमध्ये एक वेगळी गोष्ट घडली होती. माझी जन्मरात्री आई अरुंधती त्या रथयात्रेला आली होती. आपल्याला तिचा व्हिडिओ बघायचा आहे आळंदीच्या रथयात्रेमध्ये. Baba,
तर एक माझी सुंदर आठवण. बरं, कसं छान वाटतं ना, आईची आठवण आली की मंगल वाटतं, सुंदर वाटतं. ह्या आईने माझ्यावर कविता केली आनंदी रसयात्रेमध्ये, ती तुम्हाला वाचून दाखवतो. दाखव रे. आनंदी रसयात्रेची आधी 1 वर्ष. माझा 41वा वाढदिवस झाला 97 साली. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याने तिने कविता लिहिली, 41वा आशीर्वाद. गृहस्थाश्रमी राही तू वसिष्ठा परी, गृहस्थाश्रमी राही तू वसिष्ठा परी, अन्याय न्यायी जामदग्न्या परी. अन्याय न्यायी जामदग्न्या परी. जामदग्न्य म्हणजे परशुराम. गृहस्थाश्रमी राही तू वसिष्ठा परी, अन्याय न्यायी जामदग्न्या परी. दुःखिताशी तारी शिबिराज ऐसा, दुःखिताशी तारी शिबिराज ऐसा. पित्याचाही आहे तुझा हा वसा, पित्याचाही आहे तुझा हा वसा. शिबिराज म्हणजे असा एक महान राजा होऊन गेला, त्याने कोणाला कधी विनमुख पाठवलं नाही. करोडो कर्ण तिरे पडतील असा शिबिराजा होता. उजळी जनी नवनीत माझ्या दुधाचे, उजळी जनी नवनीत माझ्या दुधाचे. जगी नाम तैसेची व्हावे पित्याचे. ही पौर्णिमा त्रिपुरारी यावी यावी शतदा, ही पौर्णिमा त्रिपुरारी यावी यावी शतदा. हो कोळी उभही वरदा स्वनंदा, हो कोळी उभयही वरदा स्वनंदा. तिने आशीर्वाद दिला तिच्या लेकाला आणि सुनेला. कित्येक तुझला गुरुपदांचे माने, कित्येक तुझला गुरुपदांचे मानी. कित्येक तुझला साई स्थानीच जाणे, कित्येक तुझला साई स्थानीच जाणे. मी एक क्षुद्रपणती, मी एक क्षुद्रपणती. माया तुझीच वेडी, न्हाणी तुला दोन्ही, तुझी दृष्ट गाडी. शुभम भवतु सोहम दती धरत जोशी. हरिओ. एक आईची भावना कशी असते, किती सुंदर असते, ह्यातून आपल्याला कळतं. बरोबर. तर मग जाणं, ही जी आहे, जी अनंत जन्मांची आई आहे, तिची भावना काय असेल. बरोबर. आपण या जगात जन्माला आलो, मानवी जन्माला आलो, ते शाळेत आलो. आपली आई घरी आपली वाट पाहते. जायची आपल्याला घाई नाही आहे, शाळा पूर्ण करूनच जायचं आहे. पण माहीत पाहिजे माझी आई आहे, माझी आई वाट पाहते. ही 18 हातांची आई आपल्या आपल्या बाळाचा प्रोग्रेस व्हावा, प्रगती व्हावी म्हणून त्याला शाळेत पाठवते. आणि आपण इथे येऊन शाळेत काय करतो हा विचार करायला हवा. उंडार खेळणाऱ्या मुलाप्रमाणे आपण शाळाचे तास बुडवून मैदानावर खेळायला जातो. कचऱ्याच्या ढिगामध्ये कचरा शोधत फिरतो की चोऱ्यामाऱ्या करतो. अभ्यासात आपलं लक्ष असतं की नाही. पण बापू या शाळेतल्या अभ्यासात लक्ष कसं द्यायचं आम्हाला कळत नाही. खरं काहीच कठीण नाही आहे, काहीच कठीण नाही आहे. या शाळेचं नावच वेगळी सुंदर आहे. काय गोड गुरुची शाळा. काही शाळा गुरुची शाळा आहे. साई चरित्रामधल्या ओव्यांमधून हे तयार झालेलं अभंग, हा भजन आपण मागे एकदा ऐकला होता 1.5 महिन्यापूर्वी.
आज परत आपला ऐकायचं आहे आणि ज्याने येतोय त्याने गायचं आहे. काय गोड गुरुची शाळा. लावणार? लावा. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. बिंदास गा. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. तुटली मोह ममतेची शृंखला, लाधलो अवलिया मुक्तता. काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध हरगळा. सुटला दुरापाश सगळा, भंगली प्रवृत्ती प्रतिबंध हरगळा. वाटे या गुरुच्या गळ्यात चिगळा, वाटे या गुरुच्या गळ्यात चिगळा. घालून त्या डोळा वसवावे, काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मांसाचा गोळा. तयाचे प्रतिबिंब नसता डोळा, तो काय शुद्ध मांसाचा गोळा. अथवा त्याहून बरा मी आंधळा, अथवा त्याहून बरा मी आंधळा. ऐसी ही शाळा मज झाली, काय गोड गुरुची शाळा, सुटला जनक जननींचा लळा. लागता या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा जाय. लागता या शाळेस पाय, कोण हतभागी माघारा जाय. माझे घरदार बाप माया, माझे घरदार बाप माया. सर्वची गुरु
राय जाहले काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननी चालला काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननी चालला तुटली मोह ममतेची शृंखळा लाधलो अवलीळा मुक्तता काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननी चालला काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननी चालला तर अशी ही शाळा, ह्या शाळेत आपण सगळ्याजणांनी ॲडमिशन घेतलेली आहे, दाखला घेतलेला आहे. आणि आमच्या काळात असं तसं एकदा पहिली मॉन्टेसरीत ॲडमिशन घेतली की 11वीपर्यंत बघावंच लागायचं नाही, गाळं चालू असायचं मस्त. 11वीला पास झालो की लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचं. आम्ही ज्याला मॅट्रिक म्हणायचो तेव्हा, SSC बोर्ड सुरू झालं होतं तरी मॅट्रिकच शब्द कॉमन आहे. एकच गाडी निघायचं, मॅट्रिक मॅगझिन नावाचं मासिक निघायचं, दर महिन्यात आम्ही घ्यायचं. तर ह्या गुरुच्या शाळेमध्ये जॉईन झालं ज्यानं की निर्धास्त करायचं असतं. आपण नेहमीच्या शाळेमध्ये एका शिक्षक आपला मार्का असतो, एखादी बाई ओरडणारी असते, होमवर्क केल्यामुळे सोडतात ठोकतात. इथे सुद्धा आपला गुरु 2-4 असली हाणतो, नडग्या हाणतो, वेगवेगळ्या फटके देतो, पण तरीही तो प्रेम करतो. पहिल्या नंबरच्या स्टुडंटवर जेवढं त्याचं प्रेम असतं तेवढंच त्याचं प्रेम ढेग नंबरवरच्या आणि शेवटच्या नंबरवरच्या स्टुडंटवरती असतं. त्याला जेवढा आनंद कोणीतरी पहिला हल्ल्याचा असतो तेवढंच त्याला दुःख कोणीतरी फेल झाल्याचं असतं. आणि एकाच वेळी तो दोन्ही समर्थपणे वाहू शकतो. पहिल्या आलेल्या स्टुडंटविषयीचा आनंद आणि फेल झालेल्या स्टुडंटविषयीचं दुःख. पण नुसतं दुःख करत बसत नाही तो, त्या दुःखातून तो त्या फेल होणाऱ्या व्यक्तीला पास कसा होईल यासाठी वाटेल ती उपाययोजना करायला स्वतः गटारात उतरायला सुद्धा तयार असतो. साईंच्या चरित्रामध्ये आम्ही एक सुंदरशी गोष्ट बघतो. साईंचं चरित्र अनेकांनी वाचलेलं आहे, बरोबर. त्यामुळे दासगुरू महाराज एक दिवस साईबाबांकडे येतात. ते साईबाबा म्हणतात, महाराज, दासगुरू महाराज साईबाबांना सद्गुरूस्थानी मानत, महाराज अशी इच्छा झाली आहे की विठ्ठल नामाचा गजरा मांडावा कुठे, तर गंगा यमुनेच्या संगमावर जाऊन. बाबा म्हणतात, अरे आपल्याला कशाला पाहिजे गंगा आणि जमुना आणि हरिद्वार आणि काशी आणि प्रयाग, आपलं काशी प्रयाग इथेच. बाबा जशी तुमची आज्ञा. दासगुरूंनी कधी बाबांचा शब्द जरासुद्धा ओलांडलेला नाही. लोकांना म्हणत की बाबा विनोद करतायत, मस्करी करत, विनोद करता करत तर बाबा असं काय भलतंच करून जायचे की काय कुठली गाडी उडवून आणतील सांगता येत नाही. दासगुरूंनी विठ्ठल नाम सप्ताह मांडण्यासाठी बाबांनी अनुमती दिली, कर सप्ताह म्हटल्याबरोबर बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. आणि त्या क्षणाला बाबांच्या उभय चरणातून गंगा आणि यमुना वाहू लागल्या. 2-4 थेंब नाही, अक्षरशः पाण्याचे लोट. माझे पणजोबा त्यावेळेस इथे उपस्थित होते, अनंत पंडित, ज्यांची आपण गोष्ट मागे बघितली. त्या दोघा आणि त्याची पत्नी सोनाबाई पंडित दोघांनी बघितलं अक्षरशः नळ वाहावा जोरात, तेवढा जोराने पाणी भरभा भसभस वाहत होतं. द्वारकामाईमध्ये बसलेल्या बाबांच्या पायामध्ये तिकडे काशीरामजी नावाचे गृहस्थ होते, खूप चिकित्सक होते, बाबा निरोध करत होते. त्यांनी बाबांचे पाय उचलून बघितलं वरती, इथे पाणी कुठे येते म्हणून. त्यामुळे काही नळबीळ जाऊन सोडलं की काय, पाय काही मिळालं नाही, पाणी वाहत आहे कुठून कळत नव्हतं. आणि त्याच वेळेस बरोबर दासगणूंना
एक अत्यंत सुंदर कवन स्फुरलं. अगाध शक्ती आघाडी दिलीला तव सद्गुरू राया. ओके, अगाध शक्ती आघाडी दिलीला तव सद्गुरू राया. ऐकायचं, म्हणायचं, जेवढं जमेल तेवढं म्हणा निश्चिंतपणे. तुमचा आवाज किती चांगला आहे, तुम्ही गायकी चांगली आहे, ह्याच्या मला काही देणं घेणं नाही. माझ्या प्रत्येक बाळाचा आवाज मला गोडच वाटतो आणि तो माझ्यासाठी खरंच गोड असतो. बेभान गा. मी माझी नाचताना बघितलं ना, तुमचा बापू कसा नाचतो, बेभान होऊन नाचतो. आयुष्यामध्ये बापूची 70 आज मी ज्या वयात आहे त्याच वयात पोचली माझी आई, जिला 2 मेजर हार्ट अटॅक घेऊन गेले होते, तिलाही तुम्ही नाचताना बघताय. बरोबर. मग आपण काय नाचायचं, बिनधास्त नाचायचं, मोकळेपणा नाचायचं. कारण नाचणं म्हणजे मनुष्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आहे. आम्हाला चांगलं नाचता येतं की वाईट नाचता येतं हा प्रश्नच नाही. नाचणं हे एवढं सुंदर आहे, भक्तीच्या तालावर नाचणं एवढं सुंदर आहे की ते कितीही वेळे वाकडं असलं तरी ते अतिशय सुंदर असतं. आणि तुमच्या गुरुला, तुमच्या देवाला आणि त्या तुमच्या आजीला ते तुमचं नृत्य, तुमचं गायन अतिशय मधुर वाटणार आहे, आवडणार आहे आणि कायम स्मरणात राहणार आहे. तर बिनधास्त गायला सुरुवात करा, लाजायचं कारण नाही. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरु राया. जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरु राया. जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. वेणी माधवा आपण होऊनी प्रयाग पद केले. गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती. तुझी होऊनी साई समर्था विचरसी भूवरती. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरु राया. जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसी. तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखवसी. कधी कधी श्री कृष्णा समत्या बाललीला करिसी. भक्त मनासी सरस करुनी मराय तू बनसी. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरु राया. जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा. हिंदू म्हणू तरी सदैव बससी मशिदीत सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी. फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरु राया. जड जीवा ते भविताराया तू नौका सदया.
तवो कसा ते मशिद म्हणू तरी मन्नी ते ठाया धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया सकाळ पासून भक्त साबळे पूजन तव करीती माध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया जड जीवाती भवी ताराया तू नौका सदया चहू बाजूना पार्षद गण समभक्त उभे राहती चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती शिंग कड्याळे सूरसनैया दणदण ते घंटा चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया जड जीवाती भवी ताराया तू नौका सदया आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी प्रदोष काळी बसून धुनी पुढे मदन दहन होसी अशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यहितव ठाई प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया जड जीवाते नदी तराया तू नौका सदया ऐसे असता उगीच मन मन भटकत हे फिरते आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया आलो निवारा दास गणूचे कृताप गुरुराया अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया जड जीवा ते भवी ताराया तू नौका सदया अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया जड जीवाते भवी ताराया तू नौका सदया जड जीवाते भवी ताराया तू नौका सदया जड जीवाते भवी ताराया तू नौका सदया अशी ही शाळा समजलं अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया नदी तरण्यासाठी भवनदी तरण्यासाठी तू नौका आहेस पण आपण लक्षात घेतलं पाहिजे याचा नीलार्थ आपण एक गजर काही दिवसापूर्वी घेतला होता कोकणामध्ये प्रसिद्ध असणारा गजर आठवत आहे कुठला अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा या चरणी वाहे चंद्रभागा हां अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला
पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. इथेही भक्त काय सांगतोय, जो पांडुरंग म्हणून विटेवरती उभा आहे, ह्या दोन गवनांचा अर्थ एकत्र केला लक्षात येतं की जे आपलं इष्टदैवत आहे तोच गुरु बनून नौका बनतो आणि ती नदी पार करून घेतो. भक्त काय आवाहन करतोय, हे पांडुरंगा तू पलीकडे उभा आहेस, मी तुझा भक्त आहे, मनात ती नदीतून पोहून तुझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही, तर तूच अलीकडे ये आणि मला पलीकडे घेऊन जा. इथे काय म्हणूया, तू नौका सदया. शेवटी सगळे संत आपल्याला एकच गोष्ट सांगतात, जो परमेश्वर आहे तो सद्गुरू आहे, जो परमात्मा आहे तो सद्गुरू आहे, जो स्वयंभगवान आहे तो सद्गुरू आहे, जो सद्गुरू आहे तो स्वयंभगवान आहे. एक समोर दिसतो, एक कार्य करतो, एक रूप कार्य करतं, ते एक रूप दिसतं. जे रूप दिसतं ते कार्य करत नाही, जे कार्य करतं ते दिसत नाही. हे जो आहे एकच. हे लक्षात ठेवायचं की आपण आपल्या जीवनामध्ये आलो आहोत ती नदी पार करून जाण्यासाठी. ही भवनदी जी आहे ते सद्गुरू साई असेल तर देव पांडुरंग आहे, देव पांडुरंग असेल तर गुरु सद्गुरू साई आहे, सद्गुरू स्वामी समर्थ आहे, सद्गुरू दत्तगुरू आहे, कोणी असेल ते असतं. पण सद्गुरू हा खरा खरा सद्गुरू असतो. सद्गुरूंची लक्षणं रामदास स्वामी खूप छान दिलेली आहेत. दासबोधामध्ये त्यांच्या कोणाला परीक्षा घ्यायची असेल सद्गुरूची तर ती लक्षणं वाचा. खरा कोण खोडा कोण ताबडतोब कळून येईल. ग्रंथ मराठीतच आहे, बरेच जणांना वाच, ते हिंदीमध्ये पण आहे, वाचता येईल. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ही शाळा कोणी दाखला घेतला, एकदा सद्गुरूंचे बोट पकडलं की तो कधीही फेल होत नाही. याचा अर्थ काही पेपर न लिहिता आम्ही पास होऊ का? नाही. तो सद्गुरू तुमच्याकडून पेपर लिहून घेणार, कारण त्याने ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारलेली असते की तू एकदा का मला माझं म्हटलंस, की तू एकदा का मला तुझं म्हटलंस, माझं म्हणे एकदा का तू मला तुझं म्हटलंस, आपलंसं केलंस की मी तुझा सहभार व्हायला समर्थ आहे. पण होतं काय, आम्ही लहानशा अडचणींना अडकतो, दचकतो, घाबरतो. हा येईल ना मला नदीतून पार करून घेऊन जायला, नदीचं पाणी वाढत चाललं आहे, माझ्या गळ्यापर्यंत आलं आहे. आता मी काय हातपाय हलवलं नाहीत, मागच्या मागे पळून गेलो नाही तर पाणी माझ्या नाका तोंडात जाईल आणि मी बुडून मरेन. मला तसं नाही जायचं देवाकडे. आमच्याला भीती उत्पन्न होते, आम्ही कोण हतभागी माघारा जाय, आम्ही माघारा यायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही एकदा जरी म्हटलं असेल सकृदेव प्रपन्न आहे तव अस्मी इति शोच्यते, तर तो सद्गुरू तुमच्या शेंडीला धरून तंगडीला दोर बांधून खेचत आणतो, अक्षरशः आपटतो, झोडतो, ठोकतो आणि मग पपी घेतो आणि सांगतो तू कितीही काही कर, तू माझ्या हातून सुटणं शक्य नाही. आम्हाला वाटतं आम्ही त्याच्या तुरुंगातले बंदी आहोत, तो आमचा जेलर आहे, प्रिझनर नाही आहे. तो आम्हाला सदैव आझादी देण्यासाठी, स्वातंत्र्य देण्यासाठी
मुक्तता देण्यासाठी अवलिया मुक्तता आतुर असतो. तुमच्या आलिंगनासाठी सदैव कमरे हात ठेवून उभा राहतो. फक्त आम्हाला काय करावं लागतं, आम्हाला हेच आठवावं लागतं, त्याचा हात आम्हाला कधी दिसला, त्याचा हात आमच्या जीवनात पुढे आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एकच गोष्ट बघायची असते, म्हणजे त्याचे चरण. आपण गुरुचरण मास करतो. गुरुचरणाचा महिमा असताना आपण गोष्टही बघितली, कथाही बघितलेली आहे. खरं सत्वराजानं, मी यावेळेस कथाचाच हे वर्ष सुरू केलेलं आहे. काय करतो आपण कथा? मी सांगितलं या स्वयंभगवानाचं नाम रूप गुण लीला आणि धाम. स्वयंभगवानाचं नाम रूप गुण लीला आणि धाम हे 5 गोष्टी जे 5 अंग आहेत, ह्यांना पंचांग म्हणतात. पंचांगमध्ये कॅलेंडर नव्हे, पंचांग म्हणतात. परमेश्वराचं, परमात्म्याचं, स्वयंभगवानाचं, त्या सगळ्या 5ही गोष्टी कथेमध्ये एकत्र येतात. कथेमध्ये भगवंताच्या कथेमध्ये, भक्ताच्या कथेमध्ये भगवंताचं नाम असतं, रूप असतं, गुण असतात, लीला असते, आणि तो जिकडे वावरत असतो त्याचं धाम असतं. ह्या 5ही गोष्टी कशामध्ये एकत्र येतात? कथेमध्ये एकत्र येतात. म्हणून आपल्याला कथा ऐकायला अतिशय आवडते. रामायण कुठल्याही भाषेत चालू असेल बघा टी व्हीवरती, तेलुगू असो, तमिळ असो, आपला नवीन भाषा असो, आणि आफ्रिकन भाषा असो, आपण क्षणभर तिकडे थांबतोच, 2 मिनटं त्या रामायणाचा क्षण बघतोच आणि मग पुढे जातो. इतकं आपल्या भारतीय मनाला, आपल्या सनातन धर्मीय मनाला कथांची ओढ आहे. ही कथांची ओढ जी आहे, ती कथांची ओढ कृष्णाने अर्जुनाची भर समरांगणावर भागवली गीता सांगून. आता विचार करा, ह्या बाजूला एक सैन्य उभं आहे, ह्या बाजूला एक सैन्य उभं आहे, शंख फुंकले गेलेत, सगळे सेनापती उभे आहेत सज्ज, धनुष्यबाण घेऊन, तलवार घेऊन, आणि हे कृष्ण महाराज 9 तास चालले एवढी गीता ऐकवतात 700 श्लोकांची. हे शक्य आहे का? लौकिकदृष्ट्या हे अशक्य आहे. पण अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरू आया, कृष्णम वंदे जगद्गुरू. कृष्णाला हे शक्य आहे. त्याने काळ थांबवलं, गीता ऐकवली. ते 9 तास इतरांसाठी अस्तित्वातच नव्हते. फक्त श्रीकृष्ण जो काळाच्या पलीकडे आहे, आणि काळाच्या अधीन असून सुद्धा जो कृष्णाच्या अधीन झाल्यामुळे काळाच्या पलीकडे गेला आहे, तो अर्जुन ती गीता ऐकतो. आणि म्हणून समजायचं, कधी अडकल्यासारखं वाटलं, रुकावट झाल्यासारखं वाटलं, पुढे मोठा अडथळा दिसला, मोठं ऑब्स्टॅकल वाटलं, मोठं संकट वाटलं, खाई वाटली, मध्ये मोठी नदी आहे असं वाटलं, मी पार करू शकत नाही असं वाटलं, मी तुरुंगात पडलो असं वाटलं, ती काळजी करायचं कारण नाही. ही प्रत्येक रथयात्रा जी आपण करणार आहोत, परत एकदा करणार आहोत, आणि अशी ह्या माध्यमातून. आता साई शिर्डीचाही पहिला भाग तुम्ही बघितला आहे, दुसरा भाग यायचा आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही फिरलो संपूर्ण शिर्डीवर आणि धमाल केली. अक्कलकोटला अशी धमाल केली, आळंदीला धमाल केली, गोव्याला धमाल केली. त्यानंतर पंढरपूरला तर धमालच धमाल केली. ही सगळी धमाल आपल्याला परत अनुभवायची आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट माहीत पाहिजे, आपण ऐकलं एक अभंग परत ऐकायचा आज आपल्याला. अजून का रे एकलाच मी तुरुंगात बंदी. आठवते का? ही प्रत्येकाची व्यथा आहे असं पिपा आपल्याला सांगतो. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा शब्द पिपा उच्चारतो. आपल्याला असं परत ऐकायचं आहे का? प्रत्येक रसयात्रेचा प्रत्येक क्षण, गुरुवारचा प्रत्येक क्षण तुमच्या बेड्या तोडण्यासाठी कामाला येतो. जीवनात आपल्या प्रारब्धाच्या बेड्या आपल्या पायात पडलेल्या असतात, हातात असतात, गळ्यात असतात. त्या प्रारब्धाच्या बेड्या तोडण्याचं कार्य तो स्वयंभगवान स्वतः गुरुरूपाने येऊन करत असतो. आणि म्हणून स्वतःला बंदी मानायचं नाही.
पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी. अजून काय एकलाच मी तुरुंगात बंदी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी. जे आवडले हवे वाटले, जे आवडले हवे वाटले, तेच धरिले सोडल्या सुसंधी, नको नेमके तेच केले, करायचे ते कधी ना केले, करायचे ते कधी ना केले, धरली दुर्बुद्धी, धरली दुर्बुद्धी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी. अवमानिले शुद्ध प्रेम, ना धरली मी भीड भाड, अवमानिले शुद्ध प्रेम, ना धरली मी भीड भाड, पसरली दुर्गंधी, अपराध मी फारच केले, अपराध मी फारच केले, पश्चातापे मी पोळतसे, घे मजला स्कंधी, घे मजला स्कंधी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी. करिता भक्ती तुटकी फुटकी, करिता भक्ती तुटकी फुटकी, विषयनावरती, विषयनावरती, बापू करित्याना कैदी, बापू करित्याना कैदी, पिपागातसे पाप गीता,
पड रे ह्या माझ्या फंदी, पड रे ह्या माझ्या फंदी. अजून का रे एकलाच मी तुरुंगात बंदी, पड रे या माझ्या फंदी, पड रे. पिपा सांगतोय आपला, पिपा गात असे पाप गीता ही. काय सांगतोय त्याच्याशी तुम्ही बोललात आणि त्याला सांगितलं की माझं ओझं तुझ्याच कंधावर म्हणजे खांद्यावर वाहा, तो वाहील, तुमच्या बिड्या तोडेल, तुमचं पापाचं रडगाणं गीता बनेल. आजही अनेकांची हीच कथा आहे, हीच व्यथा आहे. जे न करायचं ते केलं, जे करायला पाहिजे ते केलंच नाही, असं आपलं किती आयुष्यात वाटतं. कृपा सांगतो घाबरू नका, तो आहे ना, तो कधीच सगळं. हा विश्वास आहे. मी किती वाईट आहे, मी किती वाईट आहे, मी किती चुकलो, मी किती चुकलो असा विचार करत बसण्यापेक्षा तो किती चांगला आहे, तो किती प्रेम आहे ह्याचा विचार करा. तो खांद्यावर उचलून घेईल, पण भीती वाटते तुमच्या नाकातोंडात पाणी जाईल. तो एवढा उंच आहे, एवढा उंच आहे, एवढा उंच आहे की गगनापर्यंत पाणी गेलं तो गगनाच्या बरोबर जाऊन पोचू शकतो. लक्षात ठेवा. हा लक्षात आहे. त्यामुळे त्याच्या खांद्यावर एकदा बसलं की काळजी कसली. आणि गुरुच्या शाळेत येतं म्हणजे गुरुच्या खांद्यावर बसणं. घे मजला स्कंधी. बा आई बाबांकडे आजी आजोबांकडे हात करतं ना, आजोबा उचलून घ्या, आजोबा उचलून घ्या, तसं सांगायचं, डॅड उचलून घ्या, आता माझ्यात ताकद कमी आहे. खरंच सांगतो, सुधारांच्या आईचे शब्द होते. त्या कधी उपासना काही करायची असे ना, बाबू माझी शक्ती कमी पडते, ते शब्द समजायचं आहे. समजायचं की या जरा जड जात आहे. मग थोडंसं प्रोत्साहन दिलं, थोडासा हात लावला की ते करायचे. शेवटच्या तिच्या दिवशीसुद्धा तिला शेवटची उष्णाची मुरली ऐकायची इच्छा होती. शेवटच्या क्षणाला ती ऐकण्यासाठी तिला एक मंत्र दिला. ती जप करायला लागली. जप करताना एकदाच वाक्य म्हणाली, भाऊ माझी शक्ती कमी पडतो आहे. सुशिते मला हळूच कानात सांगितलं. अनिरुद्ध, हे माझ्या आईचे नेहमीचे शब्द आहेत. तिला जेव्हा वाटतं ना, भीती वाटते, तर ती हे शब्द विचारते, पण काळजी करू नका आई, म्हणजे म्हणत राहा, शक्ती येईल. आणि शक्ती आली म्हणजे काय, पुढच्या क्षणाला म्हातारीने जोरदार झेप घेतली अनंताकडे. आजूबाजूला असलेला कोणालाही काही न कळता अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये सगळं शांत. येस, लक्षात ठेवा, आपली शक्ती कमी पडते त्याची लाज वाटून घेऊ नका. मी लंगडा आहे, लाज वाटून घेऊ नका. मी पापी आहे, असेन पापी, पण मी त्याच्याकडे आहे, मी त्याचा आहे. तो माझा स्वामी आहे, तो माझा मालक आहे, तो माझा बाप आहे आणि मी त्याचा आहे. हा लक्षामध्ये की जीवन तुमचं रथयात्रा बनेल, कायमची रथयात्रा, न संपणारी रथयात्रा, जन्माजन्मांची रथयात्रा. हरिओम श्रीराम अंबज्ञ. एक लहानशी गोष्ट सांगायची राहून गेली भावनेच्या भरामध्ये. व्रतपुष्प काय घ्यायचं, तुम्ही कुठलंही घेऊ शकता डेफिनेटली, परंतु माझी इच्छा आहे ह्यावर्षी दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसार, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मा मरणाते वारी, हारी पडलो आता संकटणी वारी. देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय. त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावर सिरवराही. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी दासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा.
आंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकज रेषा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी ही आरती आणि त्यानंतर एकदा ओम कृपा सिंधू श्री साईनाथाय नमः हे असं संपूर्ण एक व्रतपुष्प घ्यायचं समजलं. म्हणजे पहिल्या दिवशी हे एक वेळा, दुसऱ्या दिवशी 2 वेळा आरती, 2 वेळा कृपा सिंधू याप्रमाणे करायचं आहे. खरंच सांगतो ह्या काळाची ही गरज आहे, ह्या काळाचा हा रस आहे, ह्या काळाचा हा आराम आहे, ह्या काळाची विश्रांती आहे, ह्या काळातला हा बलाचा आविष्कार आहे. शक्तीचं प्रदर्शन नाही तर शक्तीचा विनियोग आहे. मनावर सांगतो हे व्रतपुष्प मनापासून घ्या. लहान मुलांना सगळं ज्या करायची इच्छा आहे त्यांना फक्त ओम कृपा सिंधू साईनाथाय नमः म्हणायला सांगा, बस तेवढं पुरेसं आहे आरक्षामध्ये. परंतु ते मला वाटलं बाब त्याने आईचे काहीतरी म्हणावं, त्यांना सोपी गोष्ट शिकवा. जय जगदंब जय दुर्गे, म्हणजे अगदी लहान मुलांसाठी पहिल्यांदा जय जगदंब जय दुर्गे 3 वेळा आणि ओम कृपा सिंधू साईनाथाय नमः एकदा, किंवा अगदीच लहान असते दोन्ही एक वेळा. लहान मुलांना कसलाही नियम वगैरे थपायचा नाही. म्हणजे आरती प्रेमाने म्हणा, प्रत्येक वेळी अनुभव घ्या की तिची करुणा विस्तार तुमच्यापर्यंत येते, तुम्हाला इन्क्लूड करून घेते त्या करुणेमध्ये. आपण त्या आईच्या जगदंबेच्या प्रेमामध्ये ढुंबतो, कृपेचा अनुभव घेतो, खातोय पितोय लोळतोय आराम करतोय आणि तिच्या मांडीवर बसलेलो आहोत. आलं लक्षामध्ये. आणि तिच्या मांडीवर जो बसला आहे तो तुमचा बाप आहे, तुमच्या बापाचा बाप आहे, तुमच्या बापाच्या बापाचाही बाप आहे. हे विसरू नका. लव यू ऑल अँड ऑलवेज.